नमस्कार मंडळी. तर मी आता निघालो आरेवारे बीचच्या साईडला. बघायचं संध्याकाळचे तर तसे 6 वाजायला आलेत. लेट तर झालं, अंधार पडत चाललाय. बट माहीत नाही व्ह्यू कॅप्चर करता येईल की नाही. अर्ध्या तासावर दाखवतोय मला इथून. स्टील ट्राय करेन पोचायचं. जमलं तर ठीक, नाही तर जिथे पोचलं तिथे पोचलो. स्टार्ट क्लिक कर. बस बड़ी मेहरबानी. तर मी आता एका स्वस्त अशा स्टेमध्ये होमस्टेमध्ये थांबलो आहे. मी आणि माझी काही मंडळी आहेत ती आता पुढे गेली आहे आरेवारे बीचच्या साईडने. त्या रूमचे डिटेल्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करेन. रूम तसा स्वस्त आहे आणि एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तोच बेस्ट आहे असं मला तरी वाटतं आहे. इथे जर तुम्ही आलात तर 2 असे हॉटेल आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता, थांबू शकता खायला. पहिला तर मी तुम्हाला ऑन द वेज येतो दाखवतो. आणि एक मागच्या साईडला त्याचं नाव मी आता विसरलं, आदित्य हॉटेल करून आहे, आदित्य लंच होम. तर तिथे तुम्ही एक थांबू शकता खाण्यासाठी. या साईडला बघायला तर तुम्हाला असं वाटेल बाई सिटीमध्ये आलं, पण एवढ्या लांब एक सिटी मी स्वतः एक शॉक होतो. नाही काय रूम सर्व्हिसवाले तुम्हाला रस्त्यावर भेटतील. स्टार्टिंगला रूम शोधायच्या चक्करमध्ये पडू नका, कारण स्टार्टिंगला जर तुम्ही रूम शोधत बसलात तर तुमचा वेळ पण वाया जाणार आहे आणि तुमचे पैसे पण. रोडची क्वालिटी 0, वाईब 100%. इथे अशा ठिकाणी जास्त करून तुम्ही चायनीज वगैरे स्पायसी आयटम अवॉइड करा, कारण यांचे मसाले एवढे तिखट आहेत की तुम्हाला अजून 7 दिवस इकडे थांबावं लागेल पोट पकडून. काकाने एवढा मोठा हत्ती आणला की दुसऱ्याला जायला पण रस्ता देत नाही यार. याला कुठल्या कोणाला घेऊन आलं, कुठल्या गावाला बनून काय माहिती. हे स्किप कर ना, सॉफ्टवेअरचा अपडेटचं आलं ते स्किप कर. ते वरती हां बस. थँक्यू सो मच. आणलेल्याचा काहीतरी फायदा झाला तुला. इमोशनल डॅमेज. ॲक्च्युली मला तर बघायचं आहे ते काय बघायचं आहे का, ते झिपलाईन. हां झिपलाईन बघायचं आहे की कवर करू शकतो का आज, कारण उद्या तर मला कुडाळला जायची घाई असणार, निघायची घाई असणार. कारवाले भाई तर कसे गायब होतात, कुठे गायब होतात काहीच समजत नाही. तिकडे आहेत की नाही का, कुठे गेले ते पण माहीत नाही. इथे तुम्हाला असे जागोजागी बोर्ड दिसतील, रूम्स अवेलेबल. तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, जर तुम्ही जर पीक टाईममध्ये येत आहे तर 1000 रुपये रूमचे पकडून चाला. जर तुम्ही ऑफ पीक येत आहे म्हणजे मध्येच जर येत आहे तुम्ही, तर तुम्ही 500 ते 600 रुपये इनफ आहेत AC रूमसाठी पण इथे. कारण जिथे कॉम्पिटिशन हाय असतं आणि सप्लाय कमी असतो तिथे ऑब्व्हियसली प्राईस हा डाऊनच असतो. या साईडला बेबी गणपतीपुळेचं मंदिर आहे, मागच्या साईडला माझ्या. त्या साईडला बीच आहे, नाही तर बीच व्ह्यू वाटतं. त्या साईडला मी एवढं नीट नाही वाचलं. कोल्हापूर 160 किलोमीटर, मुंबई 350 किलोमीटर, गोवा 300 किलोमीटर. लँडमार्क. जास्त पैसेवाले असाल तर इथे राहा. माझा रस्ता चुकला भावा, थांब जरा, टर्न मारू दे.
BSTची पण सेवा आहे. तुम्हाला जर रत्नागिरीवरून ट्रेनवरून जर तुम्ही येताय तर तुम्ही BSTवरून पण येऊ शकता. ती सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला ओपन आहे. तर ठीक आहे, इथे फोटो काढू भाई. सनसेट जायच्या आधी इथे फोटो काढू. इथे थांबूया, मी गाडी फाडी लावतोय.